नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 10 डिसेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। रोहित पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती आणि महायुतीच्या संबंधांवर सडेतोड भाष्य केले आहे। ते म्हणाले की महायुतीमधील सध्याचे नाते हे लव्ह अँड हेट रिलेशनशिप असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्यांचा कायमस्वरूपी राजकीय घटस्फोट होईल। 2029च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात इतर पक्ष अशी लढत दिसेल असा दावाही त्यांनी केला। अंजली दमानिया यांनी केलेल्या पुणे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील पार्थ पवार यांच्या अटकेच्या मागणीवर बोलताना रोहित पवार यांनी सरकारने योग्य निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली। पोस्ट ऑफिसकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना आणल्या जातात। प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी या योजना असतात। विशेष म्हणजे जन्माला आलेल्या बाळापासून योजना सुरू होतात। विविध बचत योजना चालवल्या जातात। पोस्ट ऑफिसकडून एक खास योजना आणली गेली आहे। विशेष म्हणजे ती योजना आपल्याला लखपती बनवेल। जर तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी बेस्ट आहे, ज्यामध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते आणि दररोज 333 रुपये वाचवून 17 लाख रुपये जमा करता येतात। पोस्ट ऑफिस आरडी योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला मोठे व्याज मिळते। मात्र या योजनेची संपूर्ण माहिती घेऊनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा। चालू अधिवेशनामध्ये बोगस जन्म प्रमाणपत्र हा विषय चर्चेला आला पाहिजे। आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि निरंजन डावखरे यांना याबाबत माहिती दिली आहे। विषय पटलावरती यायला हवा। महाराष्ट्रामध्ये 2 लाखाहून अधिक जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली। उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये देखील असंच घडत आहे। 367 बोगस जन्म प्रमाणपत्र बाहेर काढले। अनेक एजंट लोकांना पैसे द्यावे लागतात। मुंबईला बांगलादेशी मुक्त करणार असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राट प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अपारदर्शकतेचा आरोप केला आहे। त्यांनी निविदा प्रक्रिया न करताच कामे वाटप केली जात असल्याचा सवाल उपस्थित केला। देशपांडे यांच्या मते सध्याच्या परिस्थितीत कुणाचाही कुणावर अंकुश राहिलेला नाही आणि यंत्रणा भ्रष्ट झाली आहे। संदीप देशपांडे यांनी या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे। अंजली दमानिया यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान पुण्यातील एका जमीन व्यवहारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। त्यांच्या मते अजित पवार यांच्या पक्षाची 2018 पासून एका जमिनीवर नजर होती। ही जमीन उपमहापौर निलेश मगर यांच्या माध्यमातून अडकवून ठेवण्यात आली होती, कारण त्यावेळी पक्षाची सत्ता नव्हती। गिरीश बापट पालकमंत्री असताना आणि काही काळ राष्ट्रपती राजवट असताना हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही। दमानियांच्या आरोपानुसार सत्तेत आल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री झाल्यानंतर तीच जमीन थेट त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावावर घेण्यात आली। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी येथे फटाके फोडण्यावरून 2 गटात वाद झाला होता। यामध्ये मारुती डुकरे यांचा मृत्यू झाला होता। आज भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी रोहिला पिंपरी येथे जाऊन डुकरे कुटुंबियांची भेट घेतली। त्यांनी डुकरे कुटुंबियांचं सांत्वन केलं। नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट मुस्लिम समाजाला टार्गेट केलं। हिंदू समाजाविरोधात जे मस्ती करतील ते 2 पायावर घरी जाणार नाहीत, एवढी काळजी आमचे सरकार घेईल असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी थेट मुस्लिम समाजाला टार्गेट केलंय। विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तरं दिली। लाडक्या बहिणींना नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते। तसेच ऑफलाईन पद्धतीनेही नाव नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती। त्यामुळे कोणताही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे। लाडकी बहीण योजनेवरील चर्चेदरम्यान विधानसभेत 1 नंबर आणि 2 नंबरहून जयंत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यात जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। लाडकी बहीण योजना आणणारा व्यक्ती आज 2 नंबरवर आला असे शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी म्हटल्याचा उल्लेख जयंत पाटलांनी सभागृहात केला। 1 नंबरचा माणूस इथे नाही म्हणून शंभूराज आता 1 आणि 2 नंबर बाबत बोलत आहेत असेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे। काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांनी पापराजींचा उल्लेख घाणेरडी पॅन्ट घालणारे उंदीर असा केला होता। त्यानंतर आता मोठा गदारोळ झाला।
अगदी बच्चन फॅमिलीला बायकॉट करण्यापर्यंत प्रकरण पोहोचलं होतं. अशातच आता टीम इंडियाचा स्टार क्रिकेट खेळाडू हार्दिक पांड्या पापराजींवर संतापला आहे. त्यानं सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून पापराजींवरची नाराजी व्यक्त केली आहे. याचं कारण म्हणजे हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माचा आक्षेपार्ह फोटो काढण्यात आला, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात 360 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्यासाठी 1,29,962 रुपये द्यावे लागत आहेत. काल हाच सोन्याचा दर 1,30,158 रुपये होता. दरम्यान सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.